ओके, तर आज आपण आलो थाळी खाण्यासाठी पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि युनिक चिक बुटीक लोकेशनला. आणि याचं नाव आहे टॉर्क. हे कुठे आहे, याचं टायमिंग काय आहे, याची प्राईस किती आहे, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. मी वाचलं नाही आज काय मेनू आहे ते, तर बघूया आज सरप्रायझिंग मेनू काय येतो आहे आपल्याला. आणि असे सरप्राइजेस मला आवडतात. मेनू माहिती करून घ्यायचा आणि मग थाळी येते, मग काय तेच आपल्याला दिसतं, तेच एक्सपेक्ट करायचं. नो फन. आज फन फॅक्टर बघूया आपण काय येतो. हा व्हिडिओ मी टोपी घालून करणार आहे. टोपी घालण्यामागे काय टेक्निकल रिझन आहे ते मी 51st एपिसोड किंवा मला असं वाटतं की एक 10,000 ते 11,000 सबस्क्रायबर झाले की मगच सांगितलं पाहिजे. तोपर्यंत मी सिक्रेट ठेवणार आहे. एक रिमाइंडर, थाळी खाताना मला बोलायला लागणार आहे, कारण ते जे काही थाळीच्या चवी आहेत थाळीमधल्या पदार्थांच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मी खाता खाता बोलणार आहे. सो माफ करा. कमीत कमी 8, 12, 16 तास लंघन केलं पाहिजे. मी स्वतः ते केलेलं आहे. ते केल्यामुळे चव घेण्याची क्षमता आणि सुगंध घेण्याची क्षमता माझी जी काय ती वाढते. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण कदाचित याचा फायदा जाणवेल. थाळी खाण्यासाठी ओपनिंग आवर्स मी आधी चेक करतो किती आहेत ते. मी एक्झॅक्ट याची थाळी चालवण्याच्या वेळेला आलेलो आहे. तर मेनू तर मी माहिती करून घेतलेला नाही आहे. सरप्राइजेस काय आहेत ते बघूया. थाळी मी त्यांना आणायला सांगतो. तर थाळी आलेली आहे. थाळीमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नो फ्रिल थाळी. परत एकदा, दिस इज नो फ्रिल थाळी, म्हणजे वर्किंग लंच या टाईपचं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये एक भाजी आहे, एक डाळ आहे, एक भात आहे, याच्यात बराच मोठा भात आहे, आणि कोशिंबीर दिलेली आहे, आणि स्वीट म्हणून हा शेंगदाण्याचा लाडू दिसतो आहे. तर मी खायला सुरुवात करतो. आणि इथे काय प्रत्येक गोष्ट टेस्ट करत असायची गरज नाही, मुळात गोष्टीच कमी आहेत. आणि या थाळीची किंमत आहे सरप्रायझिंगली, जस्ट गेस करा किती असेल. मी टेस्टिंग स्टार्ट करतो. चला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदी माझी स्वतःची खूप आवडती भाजी मेथीची, लसूण मेथी आहे, आणि स्टार्ट करतो मी. हेवन, रॉ मेथीची टेस्ट, डायरेक्ट रॉ मेथीची टेस्ट, कुठले मसाले वगैरे ॲड ऑन काही नाही आहेत. अतिशय सुंदर टेस्ट आता याला आहे. आता मी टेस्ट करतो आहे कोशिंबीर. कांद्याची कोशिंबीर आहे, छान चव आहे, दही गार आहे त्यातलं, त्यामुळे एक वेगळंच रिफ्रेशिंग अशी उन्हाळ्यामध्ये आत्ताच्या या टेस्ट लागते. आवडलेली आहे, खूप छान आहे. आता मी आमटीची टेस्ट घेतो. या छान प्रॉपर मसाला आहे, ओव्हर पॉरिंग नाही आहे, टेस्ट अतिशय छान आहे. आणि हा डेफिनेटली वर्किंग लंच म्हणून अतिशय सुरेख आहे. क्वांटिटी
अजिबात झोप येणार नाही आणि अंगावरही जेवण येणार नाही. अतिशय परफेक्ट आहे. चला आता मी हे जेवण सुरू करतो आणि मध्ये काय वाटलं तर नक्कीच बोलतो. ही प्लेस, हा ॲम्बियन्स आणि हे जेवण मला आत्ता भयानक आवडलेलं आहे. हे कोणी रेकमेंड केलेलं नाही आहे. माझी जिम आहे पलीकडे, तिकडनं जाता येता मला ही प्लेस दिसायची आणि कळलं की ते थाळी यांनी सुरू केलेली आहे, म्हणून म्हटलं आपण कव्हर करावी. त्यासाठी आज मी इथे आलो आहे. चला ही थाळी मस्तपैकी आता मी संपवतो आणि काही वाटतं मध्ये नक्की सांगतो. जी लसूणी मेथी केलेली आहे, या लसूण मेथीची चव अतिशय छान आहे. एक तर फ्रेश लसूण वापरलेला आहे. जुना लसूण वापरला असेल त्याला एक बेकार अशी चव लागते. फ्रेश लसूण वापरल्यामुळे ही मेथी आणि काही त्यात मसाले वगैरे नाही, त्यामुळे ओव्हरऑल कॉम्बिनेशन जे फक्त मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी, मी ते बाजूला काढतो आहे मध्ये. अतिशय टेस्टी अशी हे झालेली आहे भाजी. रॉ मेथी म्हणता येईल थोडीफार याला, आणि कट पण छान केलेली आहे त्यांनी, आवडलेली एकदम. 3 पोळ्या, कोशिंबीर, ही मेथीची भाजी, घट्ट डाळ आणि भात, सगळे मिळून कॉम्बिनेशन. थाळीची किंमत नाही, थांबा, शेवटी सांगणार आहे, म्हणजे अजून पुढे सांगणार आहे. कोशिंबीर संपवतो. छान आहे, गार आहे, मस्त. आणि थाळी संपवताना हा आहे शेंगदाण्याचा लाडू. बरं, या थाळीची किंमत फायनल, तर थाळीची किंमत आहे फक्त आणि फक्त, गेस किती असेल, 60 रुपये. फक्त 60 रुपये. सो पुण्यामध्ये भर कोथरूडच्या एरियाच्या जवळ कर्वे रोडच्या इथे ही थाळी मिळते. पुण्यातलं तुम्हाला जर ते रेल्वे म्युझियम माहिती असेल, त्या रेल्वे म्युझियमच्या लेनमध्ये ही जागा आहे. सो मी हा लाडू टेस्ट करतो. छान आहे, खूप छान आहे. तर आजच्या थाळीला माझं रेटिंग परत एकदा भरपूर छान. 1 टाईम येऊन खावं आणि आवडली तर परत परत येऊन खाण्यासारखी ही थाळी आहे.